हॅपी बर्थडे टू यू। तर गिफ्ट मध्ये होता हा जो बेला विटाचा नमस्कार, मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे युकॅट्स फन। तर चला, आज आहे 5 नोव्हेंबर म्हणजेच आपल्या विराट कोहलीचा बर्थडे। तर हॅपी बर्थडे टू विराट कोहली। तर फक्त विराट कोहलीचाच बर्थडे नाही, आज माझा सुद्धा बर्थडे आहे। सो हॅपी बर्थडे टू मी ऑल्सो। तर मग चला, आज बर्थडेचं काय नाही, तर रात्री आम्ही 12 o'clock थोडंसं सेलिब्रेशन केलं। तर यांनी काय बोलतात आपलं विसरली मी, तर यांनी ब्राउनी वगैरे आणलेली आणि मला एक छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे। छोटं म्हणजे छान आहे। तर मग ते पण मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेलच की काय गिफ्ट होतं काय नाही ते। तर चला, आता संध्याकाळ झालेली आहे आणि 5:30 वाजलेले आहेत। तर रात्रीचं जे सेलिब्रेशन केलं त्याचं मी छोटंसं रील शूट केलं, ब्लॉगमध्ये नाही घेतलं। तर मग ते तुमच्यासोबत शेअर करेलच। तर मग आज रात्री आम्ही आत्ता कसं बर्थडे सेलिब्रेशन करतो आहे तर त्याचा ब्लॉग मी नक्कीच बनवेल। तर मग तो तुमच्यासोबत शेअर करेलच। तर मग चला, आता मी आराम वगैरे केला, रोजचंच रुटीन होतं। म्हणलं होतं थोडंसं नेल आर्ट वगैरे करेन, परंतु मी कन्फ्यूज झाले की कोणतं करू, काय करू, कसं करू। मग मी तो प्लॅनच ड्रॉप करून टाकला। म्हणलं ठीक आहे, तर चला जाऊ द्या। आणि माझे नेल्स पण जास्त वाढलेले नव्हते, थोडेसे वाढलेले असते तर त्याच्यावरती करायला पण छान वाटतं। आणि जे आपले आर्टिफिशियल नेल्स असतात मग त्याच्यावरती करायला टाईम लागतो। मग मी म्हणलं नको, बर्थडेचं एवढं कोण एफर्ट्स घेईल। तर मग त्याच्यामुळे मी ते कॅन्सल केला प्लॅन। तर असं मग थोड्या वेळाने मी रेडी वगैरे होईल आणि मग तुमच्यासोबत शेअर करेल आम्ही काय कसं करतो आहे बर्थडेचं प्लॅनिंग, काय काय केलं आहे, तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल। सो स्टे ट्यून गाईज। सो चला, तर मग आता 7 वाजत आलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता फायनली मी रेडी झालेली आहे। तर हा असा आहे सिंपलचा माझा बर्थडे लूक। तर अशा प्रकारे व्हाईटचं टॉप आणि मला बरेच दिवस झालं डेनिमचं स्कर्ट पाहिजे होतं। तर फायनली मला हे मला भेटलं। तर मग मी हे 2 ऑर्डर केले। मग म्हटलं चला आता केलेच तर बर्थडेसाठी घालूया। तर मग असा साधा सिंपलचा लुक आहे माझा। तर विचार करते हिल्स घालावी, परंतु आम्ही जाणार आहोत इथून मूवीला। तर मग म्हणलं मूवीला जाता जाता थोडंसं काहीतरी खावं लाईटली, कारण की मग पुन्हा मूवी पाहत आहोत आम्ही सिंघम अगेन। तर मग तो 2-2:30 तर मग 2 म्हणजे 10-10:30 वाजून जातील मग डिनर करायला आम्हाला। मग थोडंसं लेट होईल, तर मग तोपर्यंत जेवायचं हे होऊन जाईल। तर मग म्हटलं थोडंसं आधी काहीतरी खाऊया, मग मूवी पाहीपर्यंत ते जिरून जाईल आणि मग पुन्हा त्याच्यानंतर डिनर। तर मग असं प्लॅन आहे आमचं। तर मग त्याच्यामुळे बोललं हिल्स वगैरे नाही वेअर करत, नॉर्मल आपली जी माझी व्हाईट कलरची फ्लॅट आहे तर मग ती पण मॅच पण होऊन जाईल। तर मग ती यूज करणार आहे। त्याच्यानंतर मी ही जी स्लिंग बॅग आहे तर ती घेतलेली आहे। ही पण तुम्ही पाहू शकता व्हाईट कलरचीच आहे। तर ती तुम्ही अशी पण यूज करू शकता, खाली पण यूज करू शकता। आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी बोलले की रात्री आम्ही 12 o'clockला छोटंसं सेलिब्रेशन केलं। यांनी ब्राउनी आणलेली आणि सोबतच गिफ्ट आणलेलं। तर गिफ्टमध्ये काय होतं, हा पूर्ण बॉक्स आण, पूर्ण बॉक्स आण, सावकाश उचल। तर गिफ्ट मध्ये होता हा जो बेला विटाचा परफ्यूमचा पूर्ण सेट आहे। तर हा होता। तर चला, मग मी हा व्हाईट वाला कलर घेणार आहे, हो ना। ऑलरेडी श्रेयसने डिस्ट्रीब्यूट केलंय, कुणाला कोणता पाहिजे कोणाला कोणता पाहिजे, हो ना। आता आम्ही निघतो, मग पुढे कसं सेलिब्रेशन करतोय काय काय करतोय तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार। सो स्टे ट्यून गाईज। Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals. सो चला, तर आता आम्ही थिएटरच्या तिथे आलेलो आहोत। तर येता शेवपुरी वगैरे खाल्ली आणि मग त्याच्यानंतर पुढे आलो थोडंसं स्नॅक्स, कारण की तुम्हाला सांगितलं डिनरला खूप लेट होईल। तर चला आतमध्ये जाऊयात। यादायचा शो लेट आहे तरी पण गर्दी दिसते बरीच। तर पाहूयात, कारण की ज्यावेळेस तिकीट बुक केले तर त्यावेळेस जास्त काही तिकीट्स नव्हते। उलट मला तर जास्त गर्दी नसलेलंच आवडतं। तर चला जाऊयात, आता आतमध्ये जाऊन पाहूयात। तर नाईट शो आहे त्याच्यामुळं हे थिएटर पण आतमधून थोडंसं वेगळं असेल, कारण की सीट्स वगैरे पण कमी होते। तर पाहूयात आता कसं आहे काय। नेहमीप्रमाणे श्रेयसला आता माहिती झालं आहे ना,
होय, तुझे पता है ना आप? हो, गुड बॉय. चला, कोणता मूवी बघायचा आपल्याला? कुठे आहे बघ, कुठे दिसतोय? हे बघ इधर, इथे. हे बघ इकडे. हवाला नाही बघायचं तुला? हवाला नाही बघायचा? चला आता आम्ही चाललो स्क्रीन 4ला. चुकून स्क्रीन 1लाच गेलो आम्ही. तर बोलतोय आजचा पिक्चर कसं काय आला? तर मग चला आता जाऊयात आपण स्क्रीन 1ला. गलती से मिस्टेक हो आपला राईट प्लेस. Code in front of your seat to get exclusive offers on food and beverages. The order will be delivered fresh. चला आता मी येऊन बसलेलो आहोत इथे. हाय, श्रियांचा 7 नंबरचा सीट आहे. You can scan the QR code in front of your seat to get exclusive offers on food and beverages. The order will be delivered fresh and hot to your seat. कुणाची वाट बघतोय तू? हनुमानची. कधी येणार आहे? 5 मिनिट. हो. तुला कसं वाटलं पिक्चर? छान. कोण आवडलं तुला? सिंगम. सिंगम. हा. आणि रावण नाही आवडला? नाही, तो लय शक्तिशाली आहे. हो. हा, म्हणून नाही आवडला. सिंगम पेक्षा रावण शक्तिशाली आहे. हा. हा. मग आता कोण जिंकल? सिंगम. हा, रावण शक्तिशाली तरी पण सिंगम जिंकल. महाराजची. हा. मम्मा, तू पण मला असं बनवती? आणि असं 1 hour later. सो चला आता फायनली आमचा मूवी संपलेला आहे. रिव्ह्यू काय आहे, कसं वाटलं आम्हाला, तर ते तुमच्यासोबत घरी गेल्यावर शेअर करेल. आता आम्ही जाणार आहोत डिनर करायला. तर पाहू आता जाताना कुठे जातोय काय. तर ते गेल्यावरती सांगेल काय काय ऑर्डर करतोय, कसं काय करतोय. तर चला पहिले आपण जाऊयात. तर 10:30 वाजलेले आहेत. आता 2.5 तासाचा मूवी होता. लेट्स गो. Here we are go. So आम्ही ऑर्डर केले पनीरची. A few moments later. तुम्ही पाहिलंच असेल आता आम्ही स्टार्टरमध्ये पनीर चिली ऑर्डर केलेली. आज मंगळवार असल्यामुळे व्हेजच खायचं आहे. व्हेजमध्ये कायच खाल्लं पनीर. आणि मेन कोर्समध्ये पण आम्ही पनीर टिक्का मसाला आणि रोटी. चला आता येईल, आम्ही वेट करतो कारण की 11:30 वाजलेले आहे. आली आहे प्लेन रोटी. मला आली आहे बटर रोटी. It's not look good.
इथे टेस्ट करते. वेगळीच आहे का रोटी? रोटी वेगळीच आहे. A few moments later. फायनली आम्ही सोसायटीमध्ये आलेलो आहोत आणि सोबत आणलाय केक. चला आता घरी गेल्यावर केक कट करायचं. 12 वाजून गेले तर लेट खूप झालं. श्लियाची शायनिंग. हळू 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 तो केक खराब करशील सगळं. मी कट करणार आहोत केक. अरे बाबा हळू ना. ते अजून एक आहे तिथे चिकट टेप. अरे यार मेरा तो साला ही खराब निकल गया. ये सो हिअर इज. ए थांब ना. नको ना. थांब ना श्रियांश. तेच खातो. हे बघ इतकुस आहे. इतकुस. भुताळा. इतकुसच घेतलं मी काय करू. आधी का Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shriyansh. Happy birthday to you. Yeah, happy birthday. खा त्यानेच. मला चालतं नको तूच का. थँक्यू. लव यू. तर चला श्रेयाश बोललं तूच केक कट कर कारण की 12 वाजलेले आहेत. 5 मिनिट बाकी आहे परंतु खूप लेट झालं यायला. मग असं नकोच बोललं. मग मी तर केकच नको बोलत होते कारण की रात्री कट केलेला छोटूसा. परंतु श्रियांचं चाललेलं मम्मा मोठा केक पाहिजे मोठा केक पाहिजे. तर मग श्रियांसाठी केक घेतला. हो ना. खूप लेट झालं मग त्याच्यामुळे नकोच बोललं. तर असा माझा आजचा दिवस होता. असा आजचा बर्थडे सेलिब्रेट झाला. तर चला जेवण वगैरे व्हेज होतं. तर काय याचा आवडणार व्हेज मला. आणि असं व्हेज खाल्ल्यासारखं वाटत नाही. हा एक प्रॉब्लेम आहे. मूवी छान होता. जर का तुम्ही आज एंटरटेन पाहिला पर्पजनी तर छान होता. खूप डीप गेला आणि मग ते खूप विचार करत बसला तर मग तो तुम्हाला नाही आवडणार. मम्मा बिस्किट सारखं आहे ना. परंतु आम्हाला आवडला मूवी. हो ना. आणि श्रियांशनी तर खूप एन्जॉय केला. श्रियांश सिंगमला सांगत होता असं कर असं मार त्या रावणाला. हो ना. कोणच्या तसं मार रावणला. सिंगमला काय काय सांगत होतो तू. त्याला बंदूकनेच मार. डायरेक्ट परत लागून असं सांगत होतं श्रियांश. हे बघा जेसीबी. चला मग. चला तर माझा केकचा आस्वाद आम्ही सकाळी घेऊ. थोडंसं टेस्ट केला. तर चला मग याच नोटवरती आजचा व्हिडिओ होते सेंड करते. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. गुड नाईट.